तिथे देवाईवरच्या संकटाने रागाने मृतकर्णिका फिसकारली आणि दात ओठखात बोलली, मला माहीत आहे काय करायचे आहे ते. इथे रानासा आणि मधू विरजाला घेऊन तळघराच्या दिशेने जात होते. कसंही करून त्यांना गुप्तपणे विरजाला भामरागडच्या बाहेर काढायचं होतं. ते वेगाने चालले होते पाठमागच्या जिन्याच्या दिशेने. पण चालता चालता त्यांना काहीतरी वेगळंच जाणवलं. एक क्षणभर थांबून मधू आणि रानासांनी एकमेकांकडे बघितलं आणि त्यांचं काळीजच घाबरून गेलं. एकदम जीवाला थरकापून टाकणारी नीरव शांतता सगळीकडे पसरली होती. जसं काही आता त्या संपूर्ण भामरागडमध्ये कुठलं जीवन अस्तित्वातच नसावं. मगाशी अवकाळी माजलेलं ते थैमान गायब झालं होतं. त्या 7 जणी आणि कालीमातेच्या सुरक्षा कवचामध्ये होत असलेल्या तीव्र संघर्षाने पेटून निघालेलं ते रक्तरंजित आकाश आता एकदम शांत आणि स्वच्छ होतं. रानासा आणि मधूने जरा भीतभीतच गवाक्षाच्या एका कोपऱ्यातून लपूनच बाहेर नजर टाकली. बघितलं तर खरंच एकदम नीरव शांतता पसरली. अगदी रातकिड्यांचा आवाजही जाणवत नव्हता. अजून डोकावून बघितलं तर त्या 7 जणींचं कुठेच नामोनिशाण नव्हतं. काय आहे हे प्रभू आता? रानासा भीतीने स्वतःशीच पुटपुटले. इथे राज आणि त्याच्या टीमसुद्धा आश्चर्यचकित झाल्या हा चमत्कार बघून. एवढी मेहरबानी कशी काय? तटबंदीच्या बुरुजावर उभा राहून राज सगळं आकाश धुंडाळत होता, पण त्या 7 जणी कुठेच दिसत नव्हत्या. जसं काही हवेत कापराप्रमाणे विरघळून गेल्या असाव्या. कण न कण भामरागडमधला प्रत्येक व्यक्ती जागीच शहरला त्या अचानक पसरलेल्या शांततेने. गुडघ्यात लपलेल्या माना हळूहळू वर सरसावू लागल्या. ते सगळेजण त्या शांततेशी कम्फर्टेबल होतच होते की हळूहळू ती धरती हलायला लागली. जसा काय भूकंप येत होता. आधी हळूहळू, मग मोठमोठे झटके बसत जमीन हलू लागली. त्यावरील असंख्य इमारती, माणसे थरथर कापू लागली आणि एक मोठा आक्रोश करत त्या 7 जणी धरती फाडून भामरागडमध्ये अखेर प्रवेशल्याच. भामरागड, रक्त रक्त अन रक्ततांडव. जोरात आक्रोशल्या त्या 7 जणी आणि प्रत्येक भामरागडवासी थरथर कापून गेला. ओ माय गॉड! राजच्या डोळ्यातली मूर्तिमंत भीतीच त्याच्या शब्दातून बाहेर पडली. ह्या 7 जणी देवाशी बांधल्या गेल्या आहेत. त्यांना अडवणं शक्य नाही. त्यांना जर रोखायचं असेल तर आधी ठाकूरला थांबवायला लागेल. त्याला मारावं लागेल. त्याचा मृत्यू हाच त्या 7 जणींचा अंतिम नाश असेल. पण ते खरंच इतकं सोपं होतं का? शिरल्या त्या 7 जणी भामरागडमध्ये. आता काय करेल राज? एकीकडे राज देवाय कार्तिक ठाकूरच्या मृत्यूची व्यूहरचना करत होता, तर दुसरीकडे रानासांचा सगळ्यात विश्वासू साथीदार, त्यांचा उजवा हात भोला सिंग काळ बनून आपल्याच मुलगा पवन आणि राजच्या दिशेने जात होता. इथे त्या 7 जणी भामरागडमध्ये घुसलेल्या बघून रानासा आणि मधू तळघराच्या दिशेने धावले. काय होणार आहे आता पुढे? कोण वाचेल? कोण संपेल? कोण मरेल? रक्तचरित्र, रक्तचरित्र, रक्तचरित्र. आणि हो, मीही राहिलोच की. मी त्या रिडल मधला 7वा व्यक्ती. हा हा हा. पटकन मला शोधा, कारण मी तर येतोयच देवाईसाठी. टिक टॉक, टिक टॉक, टिक टॉक, टिक. त्या 7 जणींना भामरागडमध्ये घुसलेलं बघून रानासा अक्षरशः हादरून गेले होते. ते आणि मधुर आणि विरजाला घेऊन जिन्यावरून नुसते धावत सुटले होते. जसा जसा एक एक मजला ते खाली उतरत होते, पायाखालची जमीन जास्तच थरथर कापताना जाणवत होती. तळघरात येताच तर त्यांना जमिनीवर नीटपणे पाय ठेवणं पण मुश्किल झालं होतं. मधू तर किती वेळ धडपडला विरजाला घेऊन. ती जुनी पुराणी हवेली होती. किती शतकांपूर्वी रानासांच्या पूर्वजांनी बांधलेली. वारसा हक्काने पिढी दर पिढी रानासांच्या वडिलांकडे चालत आली होती आणि ते गेल्यावर आता रानासांकडे. जितकी जुनी ती हवेली तितकेच जास्त रहस्ये तिच्या पोटात दडलेली. आता पण रानासा अशाच काही रहस्यांच्या समोर उभे होते. पूर्वीच्या काळी मोठमोठी युद्ध होत. अशा युद्धाच्या प्रसंगी जेव्हा शत्रू आक्रमण करायचा तेव्हा सुटकेचा काही एक मार्ग असावा म्हणून मोठमोठ्या हवेल्यांना, किल्ल्यांना भुयारी गुप्त मार्ग बांधायचे, जे मुख्य वास्तूच्या तळघरातून निघून बऱ्याच लांब अंतरावर एखाद्या सुरक्षित ठिकाणी संपत. भामरागडमध्ये पण अशा जमिनीखालच्या बऱ्याच गुप्त मार्गाचं जाळंच पसरलं होतं. पण कालाच्या ओघात हे गुप्त मार्ग बहुतेक जण विसरून गेले होते. पण रानासांचे वडील राणा भानुमलने मात्र आपलं पूर्वजांचं हे रहस्य खूप जपलं होतं.
आपल्या शेवटच्या दिवसात त्यांनी आपल्या मुलाला कुंवर अशोकला निक्षून सांगितलं, काही झाले तरी हे रहस्य जप, हे भुयारी गुप्त मार्ग बुजवू नको किंवा त्यांची देखरेखही टाळू नको. हे मार्ग म्हणजे संकट काळात आपल्याला मिळालेली दुसरी संधीच आहे. अजिबात त्या भुयारी मार्गाकडे दुर्लक्ष करू नकोस. आयुष्याच्या सगळ्यात अवघड प्रसंगी हेच तुझ्या कामी येतील. आपल्या वडिलांचं म्हणणं रानासांनी ऐकलं आणि सुरुवातीच्या काळात त्या भुयारी मार्गाची स्वतःहून जातीने काळजी घेतली. पण जसजसा काळ लोटला तशा त्यांच्यावरच्या जबाबदाऱ्या वाढल्या. तसं त्यांना आपल्या वडिलांना दिलेल्या वचनाचा विसर पडला आणि ते आपल्या कामात गुंतले. पण आज वडिलांनी सांगितलेल्या त्याच गुपिताचा त्यांना उपयोग होत होता. पण त्यांचं दुर्दैव असं होतं की आता त्यांना आठवत नव्हतं की त्यांच्यासमोर असलेल्या 4 मार्गांपैकी नक्की कुठला मार्ग डायरेक्ट लोणी नदीच्या तीरावर निघतो, जिथे त्यांनी आधीच त्यांच्या माणसांना तयार राहायला सांगितलं होतं. मनातल्या मनात ते स्वतःलाच खूप कोसत होते. त्या 4 मार्गांपैकी एक मार्ग निघत होता जंगलात, दुसरा लोणी नदीच्या पात्राच्या जवळ, तिसरा डायरेक्ट वेशीच्या बाहेर, जिथे आता प्रत्यक्ष तो ठाकूर उभा होता, अगदी त्याच्याच पुढ्यात, तर चौथा कालीमाच्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या खाली. लोणी नदीच्या तीरावर कधीपासून त्यांची माणसं त्यांची वाट बघत होते. पण रानासा मात्र गुंतले होते त्यांच्या समोरचं कोडं उलगडण्यात. त्या 4ही मार्गांसमोर ते वेड्यासारखे फेऱ्या मारत होते. कुठला मार्ग डोकं नुसतं गच्च झालं होतं विचार करून. वरतून त्या 7 जणींनी घातलेल्या धुमाकुळामुळे त्या सगळ्या वास्तूचं थरथर कापणं थांबतच नव्हतं. रानासा स्वतःशीच पुटपुटले, योग्य मार्गच निवडायला लागेल. कालीमाच्या मंदिराशी राज, तर वेशीच्या समोर ठाकूर उभा आहे. तिसरा जंगलात. मगाच्या झालेल्या स्फोटांनी पळून गेलेले ती हिंस्र श्वापदे जंगलात एव्हाना परतले असतील, पिसाळलेले असतील. समोर दिसलो तर फाडूनच खातील आपल्याला ती. त्यामुळे आता योग्य मार्गच निवडायला हवा. पण नक्की कुठला मार्ग? समोर उपाय दिसत असूनही रानासांच्या डोक्यावरचं संकट काही केल्या कमी होईच ना. तिथे देवायचा जीव मात्र कासावीस झाला विरजावरच्या संकटाच्या आशंकेने. नाही थांबवू शकत होता तो आता स्वतःला. जीव नुसता घाबराघोबरा झाला होता. विरजाला काही होतंय की काय ह्या भीतीने. तिच्यासाठी तो आता कुठलीही किंमत मोजायला तयार होता. देवाय संतापून, बाद झालं, खूप झालं आता. परत त्याचा हात अंगठीपर्यंत पोहोचला. त्याच्या मनात काय आहे ते कळताच त्या 7 जणी परत आक्रोशल्या, आम्ही आलो आहोत आतमध्ये, आम्ही करू सगळं नीट, फक्त थोडा वेळ. पण तो कसला ऐकतोय? त्याची सहनशक्ती आता संपली होती. त्याने बोटातली अंगठी काढली. झापकन काहीतरी स्फोट झाला आणि त्या 7ही जणी गायब. अनंताच्या कुठल्या तरी पोकळीत त्या आक्रोशात होत्या, रडत होत्या. देवाय ठाकूर, तू हे ठीक नाही केलं. स्वतःला मरण्याच्या दारात झोकलंयस तू. पण देवाला मात्र आता कशाचीच पर्वा नव्हती. इथे सारं आकाश परत शांत, परत सगळे सुन्न आणि दहशतीत. त्या 7 जणी अशा गायब झाल्या होत्या जसं काही त्या कधी तिथे नव्हत्याच. इतकी रात्रीच्या वेळी सगळीकडे इतकी नीरव शांतता पसरली होती की अगदी बाजूला असलेल्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके सुद्धा ऐकू येत होते. पण कोणाचीच हिंमत नव्हती तोंडातून शब्दसुद्धा बाहेर काढण्याची. मगासारख्याच परत आल्या तर? लोक बिचारी तशीच दबून बसली होती. आपल्या खिडक्यातून किलकिल्या केलेल्या दारांच्या फटीतून बाहेर बघू लागली. सगळं संपलं का अखेर? राजच्या बाजूलाच असलेला पवन पण जरा घाबरतच पुटपुटला, काय झालं नेमकं, काय झालं? कुठे गेल्या त्या 7 जणी? खरंच गेल्या का परत? चला बरं झालं, आता ह्या ठाकूरशी एकट्याने निपटता येईल. राज मात्र वेशीच्या बाहेर काही अंतरावर स्थिर आणि शांत उभ्या असलेल्या रक्ताने भिजलेल्या त्या काळ्या लाल पाषाणाकडे बघत होता. एक वेळ त्या परवडल्या, पण हा परवडणार नाही पवन. मनातच राज पुटपुटला, वेडा नाही आहे हा. त्याने जर इतका मोठा युद्धाचा प्रसंग असूनही त्या 7 जणींना परत बोलावलं, एवढी त्याला गरज असतानाही त्यांना माघार घ्यायला लावली, तर तो स्वतः किती मोठं संकट घेऊन भामरागडवर कोसळणार असेल. राज देवायच्या एक हालचाली निरखत बोलला. देवायने आपल्या हातातील अंगठी एका कसल्याशा रुमालात गुंडाळून बाजूला उभ्या असलेल्या जॉनकडे दिली.
घालण्याचा विचारही करू नकोस, नाहीतर उभ्या उभ्या जळून जाशील. देवाच्या त्या बोलण्यावर जॉनने घशात आलेला आवंडा परत आत गिळला आणि ती अंगठी परत आपल्या हातरुमालात गुंडाळत आपल्या खिशात टाकली. जीव तरीही थरथर कापत होता त्या 7 जणींचं अस्तित्व आपल्या इतक्या जवळ जाणून. देवा एकदा कालीमाच्या मंदिराच्या कळसाकडे बघत, तुझ्या हद्दीत प्रवेश करत आहे. तो तुझा अपमान करण्यासाठी नाही, तर स्वतःची पत्नी परत घेऊन जाण्यासाठी. हक्क आहे माझा तो. मी भले खूप चुकलेलो असेल, वाईट असेन, पण ती निर्दोष होती. तिची काही चूक नव्हती कशात. तिच्यासोबत खूप चुकीचं घडलंय. तिला मोहरा बनवून खूप चुकीचं वागलंय हे तुझं भामरागड तिच्यासोबत. आता तू जाळ की ठार मार मला. मी तर प्रवेश करतोय तुझ्या हातीत आपल्या पत्नीला घेऊन जाण्यासाठी. त्यासाठी आता तुझ्याशी लढावं लागलं तरी बेहत्तर. कालीमाच्या चेतावणीला जणू आव्हान देतच देवाने आपलं पहिलं पाऊल भामरागडच्या त्या प्रवेशद्वाराच्या दिशेने उचललं. वरतून शांत पण आतमध्ये सहस्र वादळ घेऊन तो एक एक पाऊल पुढे सरकत येत होता आणि वेशीच्या अलीकडचे व पलीकडचे दोन्ही श्वास रोखून हा प्रकार बघत होते. देवाय कार्तिक ठाकूर भामरागडच्या आत प्रवेश करू शकेल काय? सगळ्यांच्या मनात तोच प्रश्न घुमत होता. इथे देवाय एक एक पाऊल टाकत त्या प्रवेशद्वाराच्या दिशेने निघाला. चालताना त्याच्या हातातील शमशेर वाळूच्या अगणित कणांवर घासत घर्षण करीत होती. त्यातून जो आवाज येत होता तो त्या शांत वातावरणात खरंच जीवाचा थरकाप उडवत होता. मगाच्या स्फोटात ते दार कधीच खिळखिळ झालं होतं. देवाय अगदीच त्या उंबरठ्यापाशी येऊन थांबला. त्याने आपलं पाऊल उचललं. डोळे सगळ्यांचे त्याच्या त्या पावलाकडेच लागून राहिले होते. देवायने आपलं ते हवेत उचललेलं पाऊल दाराच्या त्या पलीकडे ठेवलं आणि पाठीमागून देवायच्या सैन्याने जल्लोषच केला. घुसलेच ते शेवटी भामरागडमध्ये. देवायने आपली खुनशी नजर वर उचलीत समोरच काही अंतरावर उभ्या असलेल्या राजकडे बघितलं आणि बोलला. देत किती नाही म्हटलं तरी राज थरकापला. इतकं शत्रुत्व होतं तरी इतक्या वर्षात ही पहिलीच वेळ होती की ते दोघे प्रत्यक्ष आमनेसामने होते. दोघेही समान उंचीचे, समान ताकदीचे, पण देवाय ठाकूरच्या डोळ्यातील कोऱ्याची कुठलीच सीमा नव्हती. दुसऱ्या क्षणाला राज देवाईवर नेम धरून होता, तर देवाई आपली शमशेर उगारून त्याच्यावर धावत येत होता. पाठीमागून देवाईचं सैन्यसुद्धा आक्रोश करत आत घुसलं आणि भिडले दोन्हीकडचे रक्ताचं तांडव परत खेळायला. आक्रोश, रक्त आणि विध्वंसाचा नुसता कहर झाला होता. कुठल्याही घरात घुसायचे नाही, पण बाहेर कोणी दिसला तर कापून काढायचं स्पष्ट आदेश होते देवाईचे सैन्याला. शर्टाच्या आत लपवलेल्या शमशेरी बाहेर निघाल्या. जिथं बंदूक तिथे बंदूक, जिथे तलवार तिथे तलवार. अगदी मुक्तपणे ते युद्ध खेळलं जात होतं. तिथे बेसवर बसून देवायच्या आणि राजा इंटेलिजन्स टीम्स आकाशातून ड्रोनच्या मार्फत एकमेकांच्या माणसांवर खाली हमले करत होती. हे युद्ध देवाय जिंकणार हे तर आधीच निश्चित होतं, पण महत्त्वाचा प्रश्न होता की वेळेत जिंकतो की नाही, आणि नक्की कुठली किंमत देऊन. कारण इथे देवाय भामरागडच्या आतमध्ये शिरत होता आपल्या सैन्यासकट, तर त्याच्या पाठीमागे फक्त काही अंतरावरच रानासा गुप्तपणे विरजा आणि मधूला भामरागड बाहेर काढत होते. वेळ अर्ध्या तासांपूर्वीची. स्थळ बड्या हवेलीतील तळघर. 4 मार्गांपैकी कुठला मार्ग निवडावा हे कळत नसल्याने शेवटी वैतागून राणासांनी आपल्या पूर्वजांचं नाव घेत एक मार्ग निवडला आणि मधूला घेत मशालीच्या उजेडात चालायला लागले. मनात सतत एकच प्रार्थना, काहीही कर पण त्या ठाकूरच्या समोर नको. एक वेळ त्या जंगलात पोहोचलं तरीच परवडेल, पण त्या शैतानाच्या समोर नको. ते विरजाला घेऊन जवळजवळ धावतच होते, कारण त्या 7 जणींचा जोर अधिकच वाढला होता. एखाद्या वावटळीसारख्या त्या बड्या हवेलीला घिरट्या घालत होत्या, पण त्यांना त्या हवेलीत प्रवेश करताच येत नव्हता. ना जमिनीच्या वरून ना जमिनीच्या खालून. खूप शतकांपूर्वी बांधलेल्या त्या भव्य हवेलीचं बांधकाम करण्यापूर्वी वास्तुपुरुषांची स्थापना करून पवित्र वस्तू तिच्या गर्भाशी ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्या 7 जणींना काही करून तिथून प्रवेश मिळत नव्हता. जी कथा तिथली तीच जमिनीवरच्या भागाची. पूर्वकाळाच्या पद्धतीनुसार बांधलेल्या त्या हवेलीचा कोपरा न कोपरा मंत्रबाधित दोऱ्यांनी आणि पवित्र वस्तूंनी सुरक्षित केला गेला होता. अगदी ते हवेलीचं कुंपणाच्या भिंतीच्या खालीसुद्धा भस्म मिश्रित कुंकुमाचं रिंगण घालून नंतर भिंती बांधण्यात आल्या होत्या.
आपल्या घरापासून, आपल्या घरातल्या लोकांपासून इडापिडा दूर राहावी यासाठी शतकांपासून चालत आलेल्या त्या श्रद्धा, अंधश्रद्धा राणासांना आणि त्यांच्या भामरागडवासियांच्या सुद्धा आज खूपच उपयोगी पडत होत्या. इथे विरजाला कुवरच्या खोलीत न बघून पन्नामा चक्रावल्या. नीट बघितलं तर राजने विरजाच्या सुरक्षिततेसाठी ठेवलेले रक्षक एका कोपऱ्यात बेशुद्ध पडले होते. पन्नामा हादरल्या. इथे हवेलीत पण पोचला का तो दुष्ट? देवाय ठाकूरची माणसं हवेलीत घुसली की काय असं त्यांना वाटलं. पण असं कसं होईल? तो तर अजून वेशीपाशीच झुंजतो आहे. मग कोणाचं काम असेल कुवरच्या विरुद्ध त्याच्याच माणसांना हात लावायचं, आणि ते पण त्यांच्याच हवेलीत? कोण आहे एवढा ताकदवर? राणासा? भोला? पन्नामा स्वतःशीच धक्क्याने उतरल्या. या हवेलीतल्या पुरुषांना नक्की झालंय तरी काय? पोरगा तसा अविचारी आणि बाप असा अविचारी. पन्नामा रागाने बोलतच राणासांच्या कक्षाच्या दिशेने वेगाने जाऊ लागल्या. पण जेव्हा त्यांनी खालच्या जिन्यावरच राणासांना विरजाला तळघराच्या दिशेने घेऊन जाताना बघितलं तसं त्यांचं काळीजच हादरलं. हे भगवान, ती पोरगी निर्दोष आहे, तिला काहीही करू नका. पन्नामा पण राणासांच्या पाठीमागे धावू लागल्या. विरजाला वाचवण्यासाठी. हा कसला अनर्थ चाललाय हवेलीत? त्या ठाकूरला शिक्षा करण्यासाठी हे बापलेक त्याच्याहून मोठा गुन्हा करत चालले आहेत. खरंच डोकं फिरलंय का ह्यांचं? राणासा, कुठे घेऊन चालला आहात त्या बिंदनीला? पन्नामा ओरडतच राणासांच्या पाठीमागे धावू लागल्या. पण पिकलेलं पान ते किती धावणार? पण तरीही पन्नामा आपली सर्व शक्ती पणाला लावून धावतच होत्या त्यांना रोखण्यासाठी. पण इथे राणासांना त्यांच्या दुर्दैवाने परत एकदा मात दिली. ते मोठ्या मुश्किलीने भुयाराच्या टोकाला पोचले खरे, पण जसं त्यांनी ते छोटंसं दार हलवलं तसं त्यांना समोरून भामरागडच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने येत असलेला देवायच दिसला. धाडकन त्यांनी आणि मधूने मिळून ते दार बंद केलं. बाहेर देवाय आणि त्याच्या सैन्याचं सारं लक्ष त्या मुख्य प्रवेशद्वारापाशी असल्या कारणाने त्या तटबंदीला लागूनच काही अंतरावर उघडलेलं आणि चटकन बंद झालेल्या गुप्तदाराची हालचाल त्यांना कळून आली नाही. देवाय आणि त्याचं सैन्य आत शिरत होतं आणि त्याच्यापासून काहीच अंतरावर विरजाला घेऊन राणासा लपून बसले होते. ठाकूरला अखेर आपल्या भामरागडमध्ये प्रवेश करताना बघून त्यांचा आत्मा जळत होता. राणासा प्रतिशोधाने, मी माझं वचन पाळलं आहे कार्तिक ठाकूर, आता तुझी वेळ आहे. तू तुझ्या वचनापासून हटू नको. जर आज माझं भामरागड जळेल तर तुझं ठाकूर साम्राज्य पण टिकणार नाही. मनातल्या मनातच राणासा कार्तिक ठाकूरला कोसत होते. का तुझा मुलगा अजून जिवंत आहे ठाकूर? का? कुठे आहे त्याला मारणारा तुझा मारेकरी? इथे तो मारेकरी फक्त काही अंतरावरच होता देवाईपासून, पण त्याची हिंमत झाली नाही. देवाई आपली समशेर उभी आडवी कसाही फिरवत समोरच्याला कापत राजकडेच चालला होता. रक्ताच्या चिळकांड्यांनी देवायची ती समशेर आणि स्वतः तो न्हावून निघाला होता. पण नजर मात्र स्थिर फक्त राजवरच. तीच गोष्ट राजची. शेवटी घाबरून लोक त्या दोघांच्या मार्गातून दूर व्हायला लागले. राजने पण हातातली बंदूक फेकून दिली आणि राजच्या पाठीला अडकवलेली तलवार काढली. तुला हेच पाहिजे ठाकूर? तर हेच सही. शेवटी दोन्ही देव एकमेकांशी भिडलेच. जन्माने क्षत्रिय असलेला राज देवायला कुठेच कमी पडत नव्हता. समशेरीवर समशेरी आदळल्या जात होत्या. क्षणभर वाटत होतं आकाशातल्या तळपत्या दामिनीत जणू धर्तीवर पेटल्या होत्या. तरी ते देवाय आणि त्याचं सगळं सैन्य आतमध्ये शिरताच मधू आणि राणासा विरजाला घेऊन बाहेर पडले. आज भामरागड हरलं तरी तू जिंकणार नाहीस ठाकूर. राणासांच्या डोळ्यातून रक्ताचे अश्रू वाहत होते आपल्या लाडक्या भामरागडला जळताना बघून. आणि तो प्रत्येक व्यक्ती हरेल ज्यांनी माझ्या भामरागडला ह्या स्थितीला आणलं. राज, त्यांनी स्वतःच्याच मुलाला आठवून कोसलं. राणासा संतापातच झपझप पावलं लोणी नदीच्या दिशेने टाकू लागले. शेजारच्या गावातून एक बग्गी गुपचूप कधीपासून लोणी नदीच्या तीरावर त्यांची वाट बघत होती. मोटार गाडीचा आवाज झाला असता म्हणून राणासांनी मोठ्या चतुराईने हा पर्याय निवडला होता. बघितल्या माणसांनी पटकन मधू आणि त्याच्या खांद्यावर बेशुद्ध असलेल्या विरजाला गाडीत चढवलं आणि स्वतः मात्र ते सगळे खाली उतरून गेले. तसा मधू आश्चर्यचकित झाला आणि पटकन बोलला, तुम्ही कोणीच येणार नाही आहेत का? नाही, ते येणार नाहीत. ह्या मुलीला घेऊन तुलाच एकट्याला पुढचा प्रवास करावा लागेल. उत्तरेकडे मांडव
गडच्या दरीच्या दिशेने जा, तिथे तुम्हाला माझी बाकीची माणसं मिळतील. ते तुला आणि ह्या मुलीला सुरक्षित ठिकाणी घेऊन जातील, रानासा बोलले. मधूचा जीव मानत नव्हता रानासावर विश्वास ठेवायला. पण त्या जागेपासून काहीच अंतरावर देवाय ठाकूर उभा होता, प्रतिशोधाने पेटलेला आणि त्याच्या हाती जळत असलेलं ते भामरागड. देवायच्या नजरेत येण्याच्या अगोदरच इथून निघून गेलेलं बरं, नाहीतर तो देवाय आपलं काय करेल ह्याची मधूला पूर्ण जाण होती. म्हणून मधू ती बग्गी हळूहळू हाकत तिथून निघून जाऊ लागला. पण तेवढ्यातच ते पेट्रोलचे कॅन आहेत का, पाठीमागून आलेल्या पन्नामांनी थरथर कापत विचारलं. भीतीने त्यांचे डोळे विस्पारलेलेच राहिले. त्या बग्गीच्या खालच्या भागात पेट्रोल भरलेले बरेच कॅन लपून ठेवले होते. बग्गी चालवताना त्यावरचा पडदा हटला आणि ते लपवलेले कॅन दृष्टीस पडले. रानासांनी विरजा आणि मधू कधीच भामरागडमध्ये आणि त्या अनुषंगाने त्यांच्या मुलाच्या आयुष्यात परत येणार नाही याची पुरेपूर तयारी करून ठेवली होती. जर ते देवाय किंवा राज त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या आधीच निसटून गेले तर ठीक, नाही तर त्यांनी चालवलेल्या गोळ्यांच्या वर्षावात त्या पेट्रोल कॅनचा स्फोट होऊन विरजा नावाची कहाणी इथेच संपेल आणि आळ येईल तो देवायच्या जुन्या शत्रू मधुराणीवर. भामरागड मात्र ह्या सगळ्या आरोपांपासून सुरक्षित राहील. एकाच दगडात 4 पक्षी मारायचा प्रयत्न केला होता रानासांनी. तो मूर्ख मधू समजत होता की रानासांनी त्याला मदत केली देवायच्या तावडीतून सुटण्यासाठी. पण त्या मूर्खाला काय माहीत होतं रानासा त्याच्या चितेचंच सामान त्याच्याबरोबर बांधून देत आहेत. ती लाकडी बग्गी चालवत मधू दूर दूर जात होता. पन्नामा भडकल्या. त्या गाडी थांबवण्यासाठी धावल्या. त्या मधूला आवाज देणार तेवढ्यात त्यांच्या तोंडावर हात ठेवत रानासांनी त्यांना मागे खेचलं. त्यांचा तो हात मोठ्या प्रयासाने मागे सारत पन्नामा पोटतिडकीने बोलल्या, रानासा, हे चूक आहे, पाप आहे. ती पोरगी गरोदर आहे. थोडी तरी दया दाखवा तिच्यावर. हा अनर्थ टाळा. मान्य आहे तिच्या नवऱ्याने घोर अत्याचार केलेत भामरागडवर. तो मृत्यूचाच अधिकारी आहे. त्याला ठार मारा, पण त्याच्या पापांची शिक्षा त्याच्या गरोदर पत्नीला देणं चुकीचं आहे. ती मुलगी निरपराधी आहे. बघितलं आहे आम्ही तिच्या डोळ्यात. निष्पाप आहे ते पोर. आधीच तिचं अपहरण करून कुंवरने खूप मोठा गुन्हा केला आहे. आता अजून पाप नको रानासा. रानासा भाऊक होत. आमच्या भामरागडने काय गुन्हा केला होता पन्ना, जे असं जळत आहे आमच्याच नजरेसमोर? पन्नामा, त्यासाठी तो ठाकूर जबाबदार आहे. कुंवरजी जबाबदार आहेत. ह्या मुलीचा काय दोष? हे युद्ध हिच्यासाठीच तर लढलं जात आहे. केवळ हिच्याचसाठी. माझा दवंतर फक्त निमित्त मात्रच ठरला. मग हिचा कसा का दोष नाही? त्या ठाकूरला तर त्याचा पाप बघून घेईल. आणि राहिली गोष्ट राजची, तर रानासांच्या नजरेत कमालीचा तिरस्कार भरला होता आपल्याच मुलासाठी. म्हणजे कुंवर? पन्नामांचे डोळे दहशतीने विस्पारले. कुंवर? त्यांनी आक्रोशात भामरागडच्या दिशेने बघितलं तर इथे देवाय भामरागडच्या आत लढत होता विरजासाठी, तर त्याच्यापासून फक्त काहीच अंतरावर मधू विरजाला एका कधीच न संपणाऱ्या प्रवासाला घेऊन जात होता. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.